चांगला प्रतिसाद मिळाला. सगळ्याच गावकऱ्यांनी सगळ्याच नेते मंडळींनी वगैरे, गावातले प्रमुख जे प्रथम नागरिक वगैरे आहेत किंवा आपले सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील, या सर्वांनी अतिशय आनंदात स्वागत केलं. छान प्रतिसाद मिळाला. या परिक्रमेची सुरुवात आपण तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते केली, तरी वेगवेगळ्या चर्चांना देखील उधाण आहोत. काय सांगाल? नाही, तसं काय हे नाही वाटत आहे. मला वाटतं कारण मी संबंध आपल्या मोहोळ पूर्ण तालुका, उत्तर सोलापूर असेल, पंढरपूर असेल, या तालुक्यांमध्ये जाऊन आलो. असं मला तर कुठं काय भासलं नाही आहे, जाणवलं नाही आहे. दादा, काय उणिवा जाणवली? आपण गावोगावी गेला त्या ठिकाणी कशाचा प्रश्न भेडसावतोय नेमका? मानवतेचा प्रसार अनुभव मानवता. तुम्ही दौरा करत असताना प्रत्येक गावात गेले त्यावेळेस तुमच्याकडे तुमचं स्वागत कशा पद्धतीने केलं जात होतं किंवा लोक आपुलकीने कसे येत होते? आपुलकीने म्हणजे मानवता घेऊन येतोय, अशा अपेक्षा की एवढ्या लहान वयातला युवक, तरुण मुलगा जर मानवता सांगत असेल, बंधुता सांगत असेल, तर वाईट काय आहे, म्हणून ते स्वागत करत होते. ज्या गावात तुम्ही मुक्कामी असाल त्या भजन कीर्तन, त्यावेळेस त्या गावातल्या लोकांची प्रतिक्रिया कशी होती? अशी प्रतिक्रिया आम्ही काही घेतली नाही. आम्ही आमचं काम करत राहिलो. लोकांनी प्रतिक्रिया द्यायचं ते त्यांनी दिलेली आहे. प्रतिक्रियेसाठी मी काही नाही केलेलं आहे. माझं कर्तव्य होतं तेवढं मी पार पाडलं. ही वारी करणे मग नेमका उद्देश काय होता आणि तो साध्य झाला असं काय वाटतं? उद्देश बंधुता, समता, एकात्मता राहावी हा उद्देश होता. जागर वारंवार. पण आताच काय काढावं लागलं? आत्ताच म्हणजे विधानसभेच्या तोंडावर नाही, याच्यात राजकारणाचा विषयच नाही ना. आपण वारी समतेची, बंधुतेची काढतो. मी मगाशीच सांगितलं की आपण वेळ आल्यानंतर माणूस प्रौढ होतं, तशा पद्धतीनं माझे विचार प्रौढ झाले. म्हणून मला ते जाणवलं की बाबा आता समता, एकात्मता, बंधुता काळाची गरज आहे. म्हणून मी गेलो. अशी चर्चा की तुम्हाला ही वारी कोणीतरी काढायला लावली? कोणीतरी काय, आम्ही दोघांनी संकल्पना सगळे यांची आहे, आम्ही मिळूनच केलेलं आहे. कोणीतरी काढायला लावली असं मला वाटत नाही. पण म्हणजे कोणी अशी चर्चा आहे. भगवंतांनी सांगितलं. दादा, एकंदरीत आपण जी वारी काढली, परंतु यामागे राजकीय हेतू असल्याचीच या मोहोळ विधानसभा मतदारसंघात चर्चा आहे. या चर्चेकडे कसं पाहताय? चर्चा त्यांच्या पद्धतीनं चर्चा करतील. सर्वसामान्य लोक आहेत, जाणते सुज्ञ आहेत, त्यामुळे त्या चर्चेला प्रत्येक ठिकाणी उधाण येणारच. माझं कर्तव्य मी पार पाडलं. त्याच्यात मला चर्चा काय होणार किंवा कशी होणार, कुणाबाबतीत होणार हा विचार आम्ही केला नाही. आम्ही गावात एका मुक्कामाला गेलो तिथं सर्कस आली होती. सर्कस आले तर त्याची पण चर्चा चालली होती. चर्चा हल्ली कशाची होती? एक प्रश्न आहे की तुम्ही जनसेवक म्हणून काम करू इच्छिता की येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी? आता सध्या जे वातावरण आहे, मला फक्त आता सध्या माझी मानसिकता आहे की आपण लोकांपर्यंत जाणं, आपण आपलं कर्तव्य पार पाडणं, या लोकांचे उपकार आहेत याची फेड करणं हाच आहे. याच्या पाठीमागं कोणताही असा लांबचा उद्देश वगैरे, हेतू वगैरे कोणताही नाही आहे. आता सध्या मला जे दिसतंय तेवढं मी ते केलं आहे. ज्या वारीतून तुम्ही पण आता 20पर्यंत आलाय, त्या वारीतून लोकांनी तुमच्याकडे काय दूरदृष्टीने बघावं आणि तुमच्याकडून काय अपेक्षा ह्या जनसामान्य लोकांपर्यंत? आज मोहोळ तालुक्यात 108 किंवा आज 116 गावावर फिरला तुम्ही, त्या लोकांनी तुमच्याकडे काय उद्देशाने बघावं, काय आशेने बघावं की आज तुम्ही माझ्यापर्यंत आला? जनजागृती झाली, पण ह्या वारीतून उद्देश काय आहे? उद्देश काय? जनजागृती करणे हाच उद्देश आहे. आपण पत्रकाच्या सांगा. लाभले आयुष्य जगावे चांगले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. शेवटचा प्रश्न. खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची वारी कोणत्याच व्यक्तीकडून करण्यात आली नव्हती. आणि एक गावभेट दौरा आणि वारी, तुम्ही जी वंदन परिक्रमा काढला,
त्याऐवजी तुम्ही गाव भेट दौरा पण घेऊ शकला असता, परंतु वारीच का निवडली? गावभेट दौरा हा राजकीय राजकीय झाला. वारी ही संदेश, प्रबोधन आणि काय म्हणतात जनजागरण हा विषय आहे. दादा, एखाद्या आता राजकीय पक्षाने तुम्हाला उमेदवारीची घोषणा केली तर निवडणूक लढवणार? केली काय मला तर माहित नव्हतं. प्रश्नचिन्ह आहे केली. हां, मग ते केल्यानंतर त्या वेळेस आपण विचार करू. आता माझं समजा कोणत्या राजकीय पक्षाकडून ऑफर आली विधानसभेला उभं राहा, त्यावेळी तुमची भूमिका कशी असणार आहे? अहो, ऑफर येण्यासारखा विषय नाही. मी फार सामान्य माणूस आहे. नाही म्हणजे मला अशा अपेक्षा पण नाही आहेत की ऑफर येईल वगैरे. मी सर्वसामान्य आहे. मी जनतेचं काम करणार. माझं जेवढं कर्तव्य आहे तेवढं माझं मी पार पाडत राहणार. एवढंच माझा हेतू आहे. एक काळ असा होता की सर तारुण्यात असताना त्यांची भाषणं ऐकण्यासाठी मंदिरामध्ये किंवा एखाद्या चवडीवरती तर रेडिओ लावून ते ऐकायचे. मात्र तुम्ही प्रत्यक्षात त्याच चवडीवरती किंवा त्याच मंदिरामध्ये जाऊन तुमची वंदन परिक्रमा त्या ठिकाणी पूर्ण करत आहात. म्हणजे एका दृष्टीनं यातून कुठला संदेश? नाही, त्याच आवडीवरती म्हणजे वगैरे तीच, असं तोच वारसा तुम्ही पुढे नेताय का? असे परिक्रमा विषयांमध्ये खूप फरक आहे.